हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण CRPC 1973 हा ॲक्ट बघत आहोत. आज आपण JMFC मेन्ससाठी अजून एक महत्त्वाचा असलेला क्वेश्चन बघणार आहोत. तो म्हणजे एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस बाय पोलीस, सेक्शन 161 अँड 162 ऑफ CRPC. आता एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस बाय पोलीस म्हणजे काय? एखादा गुन्हा ज्या वेळेला घडतो त्यावेळेला पोलीस गुन्ह्याशी संबंधित जे साक्षीदार आहेत त्यांचे जे जबाब रेकॉर्ड करतो, ते जबाब म्हणजेच ते स्टेटमेंट म्हणजेच सेक्शन 161 खालचे जबाब म्हणजेच एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस बाय पोलीस. तर बघूयात की ऑब्जेक्ट काय आहे या एक्झामिनेशन ऑफ विटनेसेसचा. तर ऑब्जेक्ट ऑफ 161 इज टू ऑब्टेन एव्हिडन्स which may be produced at the trial. Charges may be framed against accused on the basis of the statement recorded by the police under section 161. एक प्रकारचा पुरावा तयार करणं हा एक मेन पर्पज आहे एक्झामिनेशन ऑफ विटनेसेसचा, जेणेकरून ट्रायलच्या वेळेला ते कोर्टासमोर प्रोड्यूस करता येईल. चार्जशीटसोबत हे जे सगळे स्टेटमेंट्स आहेत ते सोबत अटॅच केलेले असतात चार्जशीटच्या सोबत. आणि त्यानंतर या बेसिसवरच आरोपी विरुद्ध जे चार्जेस फ्रेम होतात या बेसिसवरच ते फ्रेम केले जातात. तर बघूयात याच्याशी रिलेटेड अजून काय महत्त्वाच्या तरतुदी आहेत. फर्स्ट आहे पॉवर ऑफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर टू एक्झामाइन ओरली. Any person supposed to be acquainted with the fact and circumstances of the case can be orally examined. या लाईनमध्येच या ओळीमध्येच क्लिअर होत आहे की एखादा व्यक्ती आहे तो एखादा गुन्हा घडलेला आहे, त्या गुन्ह्याबद्दल त्याला माहिती आहे, त्याच्याबद्दल काही तो साक्षीदार ठरू शकतो असं जर पोलिसांना वाटत असेल, आयोला वाटत असेल, तर आयो अशा व्यक्तीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करेल, अशा व्यक्तीला ओरली एक्झामाइन करेल. एनी पर्सन सपोज टू बी acquainted with the facts and circumstances of the case can be orally examined by police officer making an investigation. तपास करणारा जो पोलीस अधिकारी आहे, पोलीस ऑफिसर आहे, तो अशा व्यक्तीला ओरली एक्झामाइन करेल. कोणत्या व्यक्तीला? जो परिचित असेल, ती जी घटना घडलेली आहे, तो जो गुन्हा घडलेला आहे त्याच्याबद्दल त्या व्यक्तीला नॉलेज असणं आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड आहे एनी पर्सन मे बी इन्क्लूड अक्यूज्ड ऑफ द क्राईम सबसिक्वेंटली. आता एखाद्या व्यक्तीचं असं ओरली एक्झामिनेशन घेत असताना असं आढळलं की गुन्ह्यामध्ये त्याचा देखील सहभाग आहे करताना, तर अशा वेळेला त्याला देखील आरोपी नंतर केलं जाऊ शकतं. तिसरं आहे सच पर्सन शॉल बी बाउंड टू ॲन्सर ट्रूली ऑल क्वेश्चन रिलेटिंग टू केस. असा जो व्यक्ती आहे, असा व्यक्तीवर खरं उत्तर देणं, खरं बोलणं बंधनकारक आहे. जेही क्वेश्चन त्याला विचारले जातील घटनेशी संबंधित, गुन्ह्याशी संबंधित. Not bound to answer such questions, the answers to which would have a tendency to expose him to a criminal charge or to a penalty or forfeiture. Article 20 subclause 3 of the Indian Constitution is in conformity with this provision. आता 161चे एक्झामिनेशन घेत असताना तो जो व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचे एक्झामिनेशन पोलीस घेत आहे, अशा व्यक्तीला अशी उत्तरं देणं बंधनकारक नाही आहे की जे उत्तर दिल्यामुळं त्याने एखादा केलेला गुन्हा एक्सपोज होईल. Not bound to answer such questions, the answers to which would have a tendency to expose him
टू अ क्रिमिनल चार्ज ऑर टू अ पेनॉल्टी ऑर फॉरफिचर. असं त्याला उत्तर देणं बंधनकारक नाही आहे की जेणेकरून त्यांनी एखादी अनलॉफुल ॲक्ट केली असेल किंवा त्याच्यावर एखादा क्रिमिनल चार्ज लावला जाऊ शकेल. अशा प्रकारची जी गोष्ट आहे, अशा प्रकारची गोष्ट आहे ती त्याच्यावर बंधनकारक नसेल डिस्क्लोज करणं. पोलीस शूड रिड्यूस इन टू रायटिंग शॉल मेक अ सेपरेट अँड ट्रू रेकॉर्ड ऑफ सच स्टेटमेंट. आता ओरल एक्झामिनेशन घेत असताना 161 खालचे जे जबाब आहेत तर ते रायटिंगमध्ये असावेत आणि पोलिसांनी काय करायचं आहे की सेपरेट रेकॉर्ड बनवायचा प्रत्येक व्यक्तीचा. त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला काय काय सांगितलं, गुन्ह्याशी संबंधित, आरोपीशी संबंधित, गुन्हा घडला त्या दिवशीचा वृत्तांत त्यांनी सांगितला आहे का, तो जसाचा तसा वृत्तांत व्यवस्थित त्यांनी रायटिंगमध्ये लिहायचा आहे पोलीस अधिकाऱ्यांनी. आणि ट्रू रेकॉर्ड ऑफ सच स्टेटमेंट जसा आहे तसा आणि सेपरेट लिखित स्वरूपात. त्यानंतरचा पॉईंट आहे स्टेटमेंट अंडर दिस सेक्शन मे ऑल्सो बी रेकॉर्डेड बाय ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक मीन्स. 161 खालचे जे स्टेटमेंट्स आहेत ते ऑडिओ किंवा व्हिडिओग्राफी करून देखील त्याच्यामध्ये रेकॉर्ड केले जाऊ शकतात. ते करत असता म्हणजे स्टेटमेंट देत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केली जाऊ शकते. त्यानंतरचा पॉईंट आहे स्टेटमेंट ऑफ विक्टीम इन केस ऑफ ऑफेन्सेस अगेन्स्ट वुमन शॉल बी रेकॉर्डेड बाय वुमन पोलीस ऑफिसर ऑर एनी वुमन ऑफिसर. रेप असेल किंवा 354 ABCD असेल किंवा कोणत्याही महिलांशी संबंधित ऑफेन्सेस असतील, ऑफेन्सेस अगेन्स्ट वुमेन, तर अशा वेळेला महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ते जे स्टेटमेंट आहेत ते रेकॉर्ड करायचे आहेत. स्टेटमेंट नॉट टू बी साईन बाय द पर्सन मेकिंग इट. सर्वात महत्त्वाचा एक हा मुद्दा आहे की हे जे 61 खालचे जे स्टेटमेंट्स आहेत जे गुन्ह्याशी संबंधित साक्षीदार लोक पोलीस स्टेशनला येऊन देत असतात, तर हे जे स्टेटमेंट्स आहेत, हे जी ओरल एक्झामिनेशन आहे, ह्यावर त्या साक्षीदारांची सही नसते. पोलिसांनी त्यावर त्या साक्षीदारांची सही घ्यायला नको आहे. स्टेटमेंट नॉट टू बी साईन बाय पर्सन मेकिंग इट. त्यानंतर स्टेटमेंट स्ट्रिक्टली यूज फॉर पर्पज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 162. आता 161 खालचे जे स्टेटमेंट्स आहेत त्याचा वापर कुठे, कशा पद्धतीने, कोणत्या मर्यादेपर्यंत करायचा, ह्याचं उत्तर सेक्शन 162 मध्ये दिलेलं आहे. स्टेटमेंट स्ट्रिक्टली यूज्ड फॉर पर्पज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 162. काय आहे ते बघूयात. कोणकोणते पर्पजेस आहेत. फर्स्ट आहे इफ ही इज कॉल्ड ॲज अ प्रॉसिक्युशन विटनेस. त्यानंतर इफ ड्युली प्रूव्ड कॅन बी यूज्ड फॉर द पर्पज ऑफ कॉन्ट्राडिक्टिंग सच विटनेस इन द मॅनर provided by section 145 of the Evidence Act. The statement can be used for contradicting such witness by the defense and with the permission of the court by prosecution. त्यानंतर if any part of the statement is used for contradiction, any part of the statement can be used in the re-examination of the witness for the only purpose of explaining any matter referred to in his cross-examination. There is a prohibition to use a statement for corroboration. आणि शेवटचा आहे पर्पज 162 subclause 1 shall not apply in case of statement made under section 32 subclause 1 or to affect section 27 Evidence Act. आता 162 आपण परत एकदा बघूयात. स्टेटमेंट स्ट्रिक्टली यूज्ड फॉर पर्पज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 162. 162 मध्ये पर्पज प्रोव्हाइड केला गेला आहे की 161 खालचे जे जबाब आहेत, सेक्शन 161 खालचे जे एक्झामिनेशन आहे त्याचा नेमका उपयोग कशा पद्धतीने, काय लिमिटेशनपर्यंत करायचं. त्यामध्ये पहिला मुद्दा आपण बघितला की त्याला प्रॉसिक्युशननी विटनेस म्हणून बोलवलं असेल तर त्याचा यूज करता येईल. त्यानंतर ते जर ड्युली प्रूव्ड झालं
तर अशा वेळेला कॉन्ट्रॅडिक्शनसाठी त्या साक्षीदाराला कॉन्ट्रॅडिक्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो सेक्शन 145 एव्हिडन्स ॲक्टनुसार. त्यानंतर डिफेन्स देखील स्टेटमेंट कॅन बी यूज्ड फॉर कॉन्ट्रॅडिक्टिंग सच विटनेस बाय द डिफेन्स ऑर विथ द परमिशन ऑफ द कोर्ट बाय प्रॉसिक्युशन. म्हणजे डिफेन्सही करू शकतो आणि कोर्टाच्या परवानगीनं प्रॉसिक्युशन देखील करू शकतो. त्यानंतर इफ एनी पार्ट ऑफ द स्टेटमेंट इज यूज्ड फॉर कॉन्ट्रडिक्शन, एखादा पार्ट असेल त्या स्टेटमेंटचा कॉन्ट्रडिक्शनसाठी तो वापरला असेल तर, किंवा एनी पार्ट ऑफ द स्टेटमेंट कॅन बी यूज्ड इन द रिएक्झामिनेशन ऑफ द विटनेस फॉर ए ओनली पर्पज ऑफ एक्सप्लेनिंग एनी मॅटर रेफर्ड टू इन हिज क्रॉस एक्झामिनेशन. म्हणजे एखादा जर पार्ट असेल तो कॉन्ट्रडिक्शनसाठी वापरला असेल तर एनी पार्ट ऑफ द स्टेटमेंट कॅन बी यूज्ड इन रिएक्झामिनेशन, रिएक्झामिनेशनसाठी देखील त्या विटनेसच्या तो जो पार्ट आहे तो परत वापरता येऊ शकतो. देर इज प्रोहिबिशन टू यूज स्टेटमेंट फॉर कोरॅबोरेशन, कोरॅबोरेशनसाठी हे जे स्टेटमेंट आहे ते वापरले जाऊ शकत नाही. आणि याला 162 हे सेक्शन 32 क्लॉज 1 किंवा सेक्शन 27 खाली आहे. पर्सन हू कॅनॉट बी कॉल्ड ॲज विटनेसेस आहे सेक्शन 32 सब क्लॉज 1 डाईंग डिक्लेरेशन. अशा ह्याच्यामध्ये 162 मधले जे रूल्स आहेत ते ॲप्लिकेबल होणार नाही आहेत. तर अशा रीतीने आपण 161 आणि 162 ऑफ CRPC पाहिलं. एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस आणि स्टेटमेंट अंडर सेक्शन 161 strictly used for purpose provided under section 162. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कन्फेशन 164 आणि त्याच्याशी रिलेटेड प्रोसिजर, काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत कन्फेशन रेकॉर्ड करताना. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.